तर राम राम मित्रांनो, आता बऱ्याच दिवसापासून आपण यूट्यूबला व्हिडिओ टाकेल नाही. त्याचं कारण असं आहे का आपण आता इंस्टाग्रामवरती ना जास्तच व्हिडिओ टाकू राहिलो. आणि इंस्टाग्रामला आपले जे काही नवीन फॉलोअर असन त्यांनी आपल्या यूट्यूबला सपोर्ट करा. आता मित्रांनो, तुम्ही असे काही उद्योग आहे की नाही, आता ना चालू बरं कपाशी खुरपाचं काम. आणि आई आणि मी आम्ही दोघंच आहे ना आता कपाशी खुरपू राहिलो. विषय असा झाला मित्रांनो, काही दिवसापूर्वी इथं पूर आलता आणि पुरामध्ये आपली कपाशी पूर्ण पाण्याखाली होती. आपण इंस्टाग्रामला आपला व्हिडिओ प्रवीण बनसोडे पाटील त्याच्यामध्ये आपण व्हिडिओ टाकला होता पाण्याचा. हे तुकडं आणि हे तुकडं पूर्ण बुडेल होतं पाण्याने. आता विषय असा झाला, हे लिंब लोक चांगलं आलं, पण खालची कपाशी ना त्याचे शेंडे गेले कामातून. त्या शेंडे कामातून गेल्यामुळे याची वाढ कमी झाली आणि त्याची वाढ कमी पण त्याला आता नवीन नवीन असे शेंडे फुटेले. असेच आपले नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सपोर्ट करा. आणि आता शेतीचं काम करू फार फुसकट पडलं हो, लय कामाचा कटाळ येऊ राहिला. आता असं वाटलं का आज नव्वद आपलं यूट्यूबचं पेमेंट भेटन, पण यूट्यूबचं बी पॉलिसी लय अवघड आहे गाड्या. त्याला कंटिन्यू व्हिडिओ टाकलात कंटिन्यू, आणि कंटिन्यू ज्यावेळेस आपण हार मानतो आपल्या आयुष्याची त्यावेळेस यूट्यूब आपलं चॅनल फोकसला आणतं आणि यूट्यूबचे आपल्या काहीतरी कमी भेटते. या अपेक्षेवर प्रत्येकजण यूट्यूबमध्ये यायचं म्हणल्यावर याचा अपेक्षा राहतो. असा प्लॉट आहे बरं का आपला. आणि इंस्टाग्रामला मित्रांनो फोकसला येणं त्याच्यामध्ये पण सोपं नाही, पण इंस्टाग्रामची रील लवकर व्हायरल होती. तसं यूट्यूबची पॉलिसी थोडी डेंजर आहे आणि यूट्यूबला जास्त मेहनत करायला ती. 1 वर्ष 1.5 वर्ष सारखे व्हिडिओ टाकला ते, मग आपले व्हिडिओ कुठं झाले व्हायरल तर होते असं आहे. पण यूट्यूबला कष्ट लय मित्रांनो. पण एक ना एक दिवस करू मित्रांनो, जर तुम्ही आपला कंटेंट कायम टिकून ठेवला आणि कायम व्हिडिओ टाकीत राहिले मी, एक ना एक दिवस करू ना यूट्यूबला फोकसला येणार म्हणजे येणारच. अशी आपली कपाशी बरं का. आणि विहिरीचं पाणी ती मित्रांनो, ती विहीर आहे गाडीच्या पलीकडे, ती विहीर आहे. आणि इथं आपण असं पाणी देतो कपाशीला. पण आता पूर आल्यामुळं इथं जास्त वल्लं आहे. पूर येऊन गेलं तर ना त्याच्यामुळे वल्लं आणि आता का कपाशीला गरज नाही पाण्याची. पूर्ण कपाशी पाण्याखाली गेली ती. विषय आज झाला तर आम्हाला वाटलं कपाशी येणार नाही आणि सोयाबीन पण येणार नाही, पण दोन्ही पिकं वाचले. याचं कारण म्हणजे आज झालं का पूर येऊन गेला त्यावेळेस सारखा पाऊस चालला आणि ते पाऊस चालल्यामुळे जी माती होती कपाशी शेंड्यावरची ती माती पूर्ण झटकून गेली आणि कपाशी पूर्ण मोकळी होऊन गेली. त्याच्यामुळं कपाशीला शेंडे पण चांगले फुटले आणि खरोखर पाणी येऊन गेलं असं वाटलं तर आम्हाला इथं काहीच राहणार नाही, सगळं सोपडा साफ होईल. पण त्या मनाने कपाशी चांगली आहे, थोडेफार झटका बसून 2-4 क्विंटलचा. पण आपण जो खर्च केला तो मोबदला होईल ना आपल्याला भेटणार ही अपेक्षा. आता पुढं आता काही येऊ पूर येऊ और काही येऊ, पण रान काळा भंगरट व्हायचं फक्त. रानामध्ये तण होऊन द्यायचं नाही. जेवढं होता येईल तेवढं आपल्याला चालणं करायचं पुढं निसर्गाच्या हातामध्ये. आणि मित्रांनो, जे कोणी नवीन जर असं ना आपल्याला इंस्टाग्रामचे फॅमिली म्हणा, त्यांनी आपल्या यूट्यूबला आपल्या चॅनलला सपोर्ट करावर सर्वांनी. हे सर्वांना कळकळीची विनंती. आणि इथून पुढं आपण डेली व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण जसा वेळ भेटेल आपल्याला तसा आपला व्हिडिओ पडणार आहे.